नागपूरसह परिसरामध्ये आज ढगाळ हवामान आहे, त्यामुळे तापमानात घट झालेली आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। आणि या अवकाळी पावसाचा जो मोसम या ठिकाणी बनलेला आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी तापमानात मोठी घट झालेली आहे। जवळपास 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत नागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचं तापमान गेलं होतं, किंबहुना त्यापेक्षा जास्त झालं होतं। परंतु आता गेल्या 2 दिवसापासून ढगाळ हवामान आहे आणि आज सकाळी आपण बघू शकतो येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे, जी रब्बीतली पिकं आहे, तूर, हरभरा, गहू या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। ज्या कापसाची वेचणी झाली नाही त्याला फटका बसण्याची शक्यता आहे। आणि अशा प्रकारे केळीसारखे जे फळपिकं आहेत त्यांनाही फटका बसू शकतो, कारण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो नागपूरच्या काही भागात दिलेला आहे। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आज पहाटेच हवामान विभागानं जारी केलेला आहे। त्यामुळे सध्या नागपूरसह परिसरामध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामचं गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।